नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत बोंबील रस्सा। त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यात कढीपत्त्याची पानं घालायची, नंतर 1 चमचा आला लसूण पेस्ट घालायची। आला लसूण पेस्ट चांगली भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल। नंतर चिरून घेतलेला बारीक 1 वाटी कांदा चांगला परतून घ्यायचा 1 मिनिटभर। नंतर 1 वाटी चिरून घेतलेला टोमॅटो, यामध्ये नंतर कोथिंबीर चिरून घेतलेली थोडीशी। हे सर्व मिक्स करून झालं की त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मीठ। अर्धा चमचा हळद चांगली भाजायची। नंतर 1 चमचा आपला घरगुती मालवणी मसाला, यामध्ये सेपरेट गरम मसाला घालण्याची गरज नाही। हे चांगलं परतून घ्यावं। नंतर मी यासाठी मोठे बोंबील घेतलेले आहेत जाडे, ते स्वच्छ धुवून त्याचे 3 पीस केलेले आहेत एका बोंबलाचे। हे सर्व मिक्स करून घ्यावं चांगलं। नंतर इथे मी 3 कोकम घातलेले आहेत, म्हणजे बोंबलाचा वास जास्त येणार नाही आणि चवीला सुद्धा छान लागेल। यामध्ये कोणतंही पाणी वापरायचं नाही आहे। चांगलं 2 मिनिटभर शिजू द्यावं। इथे मी नारळाचं दूध घेतलेलं आहे 1 वाटी, यामध्ये ओतत आहे। हे सर्व चांगलं मिक्स करायचं आणि 10 मिनिटं शिजू द्यावं। जोपर्यंत बोंबील शिजत नाही चांगले तोपर्यंत शिजवायचं। हे उरलेलं नारळाचं दूध दहा ते 15 मिनिटं शिजू द्यावं। चांगली उकळी आली आणि बोंबील चांगले शिजले की गॅस बंद करावा। तुम्ही ते पाहू शकता, छानपैकी असा रंग आलेला आहे। हा रस्सा तुम्ही चपातीसोबत किंवा भाताबरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।